नमस्कार मंडळी अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे इंग्लिश फॉर हाऊसवाईफ्स. आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिश फॉर हाऊसवाईफ्स म्हणजे खास गृहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी असे बरेच तुमच्यासाठी इंग्लिशची वाक्य घेऊन आलेली आहे. बरेच असे इंग्लिश सेंटेन्सेस आहे ज्यांची प्रॅक्टिस तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता, तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या लहान मुलांसोबत किंवा अगदी मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा तुम्ही या वाक्यांचा वापर जो आहे तो करू शकता. त्यामुळे आपण आता बघूया की अशी कोणती इंग्लिश वाक्य आहेत जी आपण अगदी घर बसल्या शिकू शकतो आणि अगदी घरात बोलू शकतो. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपला चॅनल जो आहे तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बघूयात कोणती इंग्रजीची वाक्य आहेत. तर आपलं पहिलं वाक्य आहे आर यू गोईंग आउट समवेअर. आर यू गोईंग आउट समवेअर म्हणजे तुम्हाला कोणाला तरी विचारायचं आहे की तू कुठेतरी बाहेर जात आहेस का. तू कुठेतरी बाहेर जात आहेस का. आर यू गोईंग आउट समवेअर. समवेअर म्हणजे बाहेर, समवेअर म्हणजे कुठेतरी, समवेअर म्हणजे कुठेतरी. आर यू गोईंग आउट समवेअर. आर यू गोईंग आउट समवेअर. त्यानंतर आपलं दुसरं वाक्य आहे मला सर्दी खोकला झाला आहे. तुमची तब्येत ठीक नसेल, तुम्हाला सांगायचे की मला आहे ना थोडीशी सर्दी झाली आहे, थोडासा खोकला झाला आहे. त्यावेळेस तुम्ही बोलू शकता आय हॅव गॉट अ कोल्ड अँड कॉफ. आय हॅव गॉट अ कोल्ड अँड कॉफ. मी बऱ्याच जणांना असं बोलताना पाहिलं आहे की आम्हाला आहे ना कफ झालाय, कफ. त्यामुळे कफ हा जो उच्चार आहे हा चुकीचा आहे. तुम्हाला कफच्या ऐवजी कॉफ म्हणायचं आहे. COUGH चं प्रनन्सिएशन आहे, त्याचा उच्चार आहे कॉफ. कॉफ. तुम्हाला फक्त वाक्यच नाही शिकायचं तर त्यासोबत त्या प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करायचा ते सुद्धा शिकायचं आहे. बघा, आय हॅव गॉट अ कोल्ड अँड कॉफ. कोल्ड अँड कॉफ म्हणजे सर्दी आणि खोकला. कोल्ड अँड कॉफ म्हणजे सर्दी आणि खोकला. मला सर्दी खोकला झाला आहे. आय हॅव गॉट अ कोल्ड अँड कॉफ. आज जरा लवकर घरी ये. आज जरा लवकर घरी ये. तर इकडे बघा, जरा लवकर, जरा. तर या ठिकाणी जराला आपण लिटिल नाही म्हणू शकत, लिटिल नाही म्हणू शकत. त्याऐवजी तुम्हाला बिट या शब्दाचा वापर करायचा आहे. कम होम अ बिट अर्ली टुडे. कम होम अ बिट अर्ली टुडे. थोडंसं लवकर येणं, थोडंसं लवकर बाहेर जाणं म्हणजे अ बिट. कम होम अ बिट अर्ली टुडे. नंतर आहे ही कागदपत्र कपाटात ठेव. ही कागदपत्र जी आहेत ना ती कपाटात ठेव. कीप दिस डॉक्युमेंट्स इन द कबर्ड. कीप दिस डॉक्युमेंट्स इन द कबर्ड. तर इकडे तुम्ही बघू शकता इट्स नॉट कप बोर्ड. कप बोर्ड नाही आहे. तर या शब्दामधला पी जो आहे तो सायलेंट आहे म्हणजे त्याचा उच्चार आपल्याला करायचा नाही आहे. कप बर्ड किंवा कप बोर्ड न म्हणता तुम्हाला बोलायचं आहे कबर्ड. कबर्ड. उच्चारावर लक्ष असू द्या. कीप दिस डॉक्युमेंट्स इन द कबर्ड. कीप दीज डॉक्युमेंट्स इन द कबर्ड. दीज डॉक्युमेंट्स म्हणजे ही कागदपत्र, ही कागदपत्र. नंतर आहे टी व्हीचा आवाज कमी कर. समजा तुमची मुलं टी व्ही बघतायत किंवा तुम्हाला समोरच्याला सांगायचं आहे की टी व्हीचा आवाज खूप जास्त झाला आहे, टी व्हीचा आवाज कमी कर. म्हणजे काय तर त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो कमी करायला सांगायचा आहे. टर्न डाऊन द टी व्ही व्हॉल्यूम. टर्न डाऊन द टी व्ही व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे मी संध्याकाळी तुझ्या बाबांकडे तुझी तक्रार करेन. ह्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलाल. आय विल कंप्लेन अबाउट यू टू युअर डॅड इन दी इव्हिनिंग. तुम्ही आय विलच्या ऐवजी आयल, आयल असं बोलू शकता, जे आय विलचं कॉन्ट्रॅक्शन आहे, जेणेकरून असं आपल्याला वाटतं की बाबा आपण थोडंसं इंग्लिशमध्ये फ्लुएंट आहोत. आय विल कंप्लेन अबाउट यू किंवा आय कंप्लेंट अबाउट यू. थोडंसं जास्त फ्लुएंट वाटतं. आय कंप्लेंट अबाउट यू टू युअर डॅड इन दी इव्हिनिंग. इन दी
इव्हनिंग. नंतर आहे दरवाजा किंचित उघडा ठेव. दरवाजा किंचित उघडा ठेव. तुम्हाला सांगायचं की दरवाजा जो आहे तो पूर्णपणे लावून नका घेऊ, थोडासा दरवाजा उघडा ठेवा. तर या ठिकाणी जे थोडंसं आहे त्याला आपण म्हणणार स्लाइटली. स्लाइटली. कीप द डोर स्लाइटली ओपन. कीप द डोर स्लाइटली ओपन. तर या ठिकाणी स्लाइटली ओपन म्हणजे काय, तर थोडंसं उघडा ठेवा. दरवाजा जो आहे तो थोडासा उघडा ठेवा. खूप उशीर झालाय आणि तू अजूनही झोपला आहेस. खूप उशीर झालाय आणि तू अजूनही झोपला आहेस म्हणजे इट्स सो लेट अँड यू आर स्टिल स्लीपिंग. इट्स सो लेट अँड यू आर स्टिल स्लीपिंग. यू आरचं कॉन्ट्रॅक्शन आहे योर. योर. यू आर स्टिल स्लीपिंग. बघा तुम्हाला कसं बोलायचं आहे, इट्स सो लेट अँड यू आर स्टिल स्लीपिंग. इट्स सो लेट अँड यू आर स्टिल स्लीपिंग. अजूनही. अजूनही या शब्दाचा अर्थ आहे स्टिल. अजूनही म्हणजे स्टिल. खूप उशीर झालाय. इट्स सो लेट. इट्स सो लेट अँड यू आर स्टिल स्लीपिंग. नंतरचं वाक्य आहे भांडी उचलून तिकडे घेऊन जा. भांडी उचलून तिकडे घेऊन जा. पिक अप द डिशेस अँड कॅरी देम अवे. पिक अप द डिशेस. पिक अप द डिशेस अँड कॅरी देम अवे. तिकडे घेऊन जा, कॅरी देम अवे. नंतर आहे भांडी घासण्यात तू मला मदत करशील. भांडी घासण्यात तू मला मदत करशील. कॅन यू हेल्प मी वॉशिंग द डिशेस. आपण असं म्हणणार का, भांडी घासणं म्हणजे वॉशिंग द डिशेस नाही, त्याचा अर्थ आहे डुईंग द डिशेस. टू डू द डिशेस. कॅन यू हेल्प मी विथ द डिशेस. कॅन यू हेल्प मी विथ द डिशेस. जेव्हा असं कोणी तुम्हाला जर विचारलं कॅन यू हेल्प मी विथ द डिशेस म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्याकडे भांडी घासण्यासाठी मदत मागत आहे. टीव्हीचा रिमोट कॉफी टेबलवर आहे. टीव्हीचा रिमोट कुठे आहे, कॉफी टेबलवर आहे. द टीव्ही रिमोट इज ऑन द कॉफी टेबल. कॉफी टेबलच्या ऐवजी डायनिंग टेबलवर असू शकतो किंवा एखाद्या दुसऱ्या टेबलवर, बेडवर, सोफ्यावर सुद्धा टीव्हीचा रिमोट असू शकतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही सेंटेन्सेस जे आहेत ते ऑल्टर करू शकता. द टीव्ही रिमोट इज ऑन द सोफा. द टीव्ही रिमोट इज ऑन द डायनिंग टेबल. द टीव्ही रिमोट इज ऑन द बेड. तुमच्या हिशोबाने तुम्ही सेंटेन्सेस किंवा त्यातले जे काही शब्द आहेत ते ऑल्टर करू शकता मागे पुढे. नंतर आहे आपल्याला हा गळका नळ दुरुस्त करण्याची गरज आहे. तुमच्या घरचा नळ जो आहे तो लीक करतोय, तो बिघडलेला आहे, त्याच्यातून पाणी पडतंय. तर तुम्ही कसं सांगणार बरं, वी नीड टू फिक्स द लीकी फॉसेट. द लीकी फॉसेट. या ठिकाणी टॅपच्या ऐवजी मी फॉसेट या शब्दाचा वापर केला आहे. तर फॉसेटचा अर्थ आहे नळ. फॉसेट म्हणजे नळ आणि लीकी म्हणजे गळका. लीकी म्हणजे गळका. वी नीड टू फिक्स द लीकी फॉसेट. वी नीड टू फिक्स द लीकी फॉसेट. कचऱ्याचा डबा स्वयंपाकघरात आहे. कचऱ्याचा डबा स्वयंपाकघरात आहे. द ट्रॅश बिन इज इन द किचन. डस्टबिन सुद्धा म्हणू शकता आणि ट्रॅश बिन सुद्धा म्हणू शकता. द ट्रॅश बिन इज इन द किचन और द डस्टबिन इज इन द किचन. माझे कपडे इस्त्री करून झाले. माझे कपडे जे आहेत ना ते इस्त्री करून झालेत. आय एम डन विथ आयनिंग द क्लोथ्स. आय एम डन विथ आयनिंग द क्लोथ्स. इस्त्री म्हणजे आयरन नव्हे, तर इस्त्री म्हणजे आयन. IRON मधला आर जो आहे तो सायलेंट आहे. इट्स आयन. आय एम डन विथ आयनिंग द क्लोथ्स. आय एम डन विथ आयनिंग द क्लोथ्स. हा आवाज करणारा दरवाजा दुरुस्त करशील का. हा आवाज करणारा दरवाजा जो आहे तो तू दुरुस्त करशील का. तुमच्या दरवाजातनं आवाज येतोय तर तो आवाज करणारा दरवाजा, ह्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण, कुड यू प्लीज फिक्स दिस स्क्विकी डोर. स्क्विकी डोर म्हणजे ज्या दरवाजामधनं आवाज येतो त्या दरवाजाला आपण स्क्विकी डोर असं म्हणतो. कुड यू प्लीज फिक्स दिस स्क्विकी डोर. कुड यू प्लीज फिक्स दिस स्क्विकी डोर. नंतर आहे प्लीज जरा बटर पास करशील का. प्लीज जरा बटर पास करशील का. कुड यू प्लीज पास द बटर प्लीज. कुड यू पास द बटर प्लीज. सॉरी, कुड यू
पास द बटर प्लीज, त्याच्यामध्ये बटर असं नाही म्हणायचं आहे. जो आर जो आहे शेवटचा तो उच्चारायचा नाही आहे. कुड यू पास द बटर प्लीज, कुड यू पास द बटर प्लीज. तू दार बंद केलं का, तू दार बंद केलंय का. डिड यू लॉक द डोर, डिड यू लॉक द डोर. तू दार बंद केलंय का म्हणजे डिड यू लॉक द डोर. डिड यू लॉक्ड द डोर नाही होणार. डिड यू लॉक द डोर. शूज बाहेर काढा, शूज बाहेर काढा. रिमूव्ह युअर शूज आउटसाइड नाही, हे अगदी खूप बेसिक झालं. त्याऐवजी तुम्हाला बोलायचं आहे टेक ऑफ युअर शूज आउटसाइड. टेक ऑफ युअर शूज आउटसाइड. तर टेक ऑफ हा जो फ्रेझल वर्ब आहे ना तो तुम्ही कपड्यांच्या बाबतीत सुद्धा वापरू शकता. जसं की रिमूव्ह युअर जॅकेट बोलण्याच्या ऐवजी तुम्ही बोलू शकता टेक ऑफ युअर जॅकेट. टेक ऑफ युअर जॅकेट म्हणजे जॅकेट काढणं. टेक ऑफ युअर शूज, टेक ऑफ युअर जॅकेट. आम्ही शनिवारी बाहेर जेवायला जाऊ, आम्ही शनिवारी बाहेर जेवायला जाऊ. विल गो आउट फॉर डिनर ऑन सॅटर्डे, विल गो आउट फॉर डिनर ऑन सॅटर्डे. वी विल गो आउट फॉर डिनर ऑन सॅटर्डे किंवा विल गो आउट फॉर डिनर ऑन सॅटर्डे. आज तू किती वाजता घरी येतेस, आज तू किती वाजता घरी येत आहेस. व्हॉट टाईम आर यू गेटिंग होम टुडे, व्हॉट टाईम आर यू कमिंग होम नाही, गेटिंग होम टुडे. व्हॉट टाईम आर यू गेटिंग होम टुडे. आज मी खूप थकले, तुम्हाला खूप थकायला झालं आहे. तर युजली आपण टायर्ड या शब्दाचा वापर करतो, पण त्याऐवजी तुम्ही एक्झॉस्टेड बोलू शकता. आय ॲम एक्झॉस्टेड टुडे, आय ॲम एक्झॉस्टेड टुडे म्हणजे आज मी खूप थकले. आय ॲम एक्झॉस्टेड टुडे. तू तुझ्या मोबाईलमध्ये इतका मग्न काय आहेस, तू तुझ्या मोबाईलमध्ये इतका मग्न का आहेस. वाय आर यू सो एनग्रॉस्ड इन युअर मोबाईल, वाय आर यू सो एनग्रॉस्ड. एनग्रॉस्ड म्हणजे मग्न असणे. वाय आर यू सो एनग्रॉस्ड इन युअर मोबाईल, वाय आर यू सो एनग्रॉस्ड व्हाईल वॉचिंग TV. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस ऑल्टर करू शकता डिपेंडिंग तुमच्या घरामध्ये काय सिच्युएशन आहे. नंतर आहे आपल्या दोघांनाही आज पॅरेंट टीचर मीटिंग अटेंड करायची आहे. आपल्या दोघांनाही आज पॅरेंट टीचर मीटिंग अटेंड करायची आहे. We both have to attend the parent teacher meeting today. We both have to attend the parent teacher meeting today. फरशी पुसल्यानंतर मी स्वयंपाक करेन, फरशी पुसल्यानंतर मी स्वयंपाक करेन. I will cook once I mop the floor. I will cook once I mop the floor. फरशी पुसणं म्हणजे to mop the floor. I cook once I mop the floor. I will cook once I mop the floor. तर मंडळी हे होते इंग्लिश सेंटेन्सेस खास गृहिणींसाठी. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच इंग्रजी शिकायचं आहे मराठीतून घर बसल्या आणि ते पण अगदी मोफत, एकदम फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही जर मला अजूनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो केलं नसेल तर माझं इंस्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्रामचे हँडल्स या सगळ्यांच्या लिंक्स ज्या आहेत ना त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि आपल्या या चॅनलवर ऑलरेडी बरेच व्हिडिओज आलेले आहेत रिलेटेड टू बिझनेस इंग्लिश. लहान मुलांशी इंग्लिश कसं बोलायचं, त्याच्यानंतर फ्रेझल वर्ब्स. आपला एक स्पोकन इंग्लिशचा कोर्स जो आहे तो सुद्धा या चॅनलवर आता सुरू आहे. त्यामुळे असे डेली यूजचे इंग्लिश सेंटेन्सेस, त्याच्यानंतर वोकॅबलरी असे बरेच प्लेलिस्ट अवेलेबल आहेत या चॅनलवर. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर माझे इतर व्हिडिओजही चेकआउट करायला विसरू नका. इंग्लिशची प्रॅक्टिस रोज करत जा. त्यामुळे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.